तेज प्रभू न्यूजला स्वागत। श्री अप्पनगौड पाटील विद्या मंदिर हायस्कूल कनगला 1988 चे विद्यार्थी बॅच यांच्या वतीने गेट टुगेदर कार्यक्रम प्रसिद्ध हॉटेल अंगण हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रम मध्ये आम्हाला शिकवलेल्या गुरुंना वंदन करण्यासाठी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला 1988 चे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित राहिले होते। त्यांनी आपला परिचय देऊन आपले मनोगत व्यक्त केले। विद्यार्थी व विद्यार्थ्यांना फार वर्षाने मिळाल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला व त्यांनी खूप आपसात गप्पा मारल्या। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती बीडी नागूर सर, SR हिरमठ सर, दडम मॅडम, देसाई सर, महारुद्र भागण्णवर व मान्यवर उपस्थित होते। तेज प्रभू न्यूज कनगला। गजानन चव्हाण सारखं रिस्ट्रिक्शन म्हणजे यायचं असं करून त्यांना सगळेजण आला। खूप आनंद वाटला, खूप म्हणजे खूप। आणि मी माझी ओळख करून देते। माझं नाव कनगला। आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे। आयुष्य एक थोडं आहे, सोडवाल तेवढा थोडा आहे। समजते नाही काय आणि वेगळं आयुष्यात येऊ माणसं मिळवावी, एकमेकांची सुखदुःखे एकमेकाला कळवावी। सुखदुःख म्हटले सुख असलं तर सांगतो आणि दुःख खूप सोपं असतं। जगायला गेलं तर दुःखातही सुख असतं, चालायला गेलं तर निघालेही फुलं होतात, तोंड देता आलं तर संकटही क्षुल्लक होतं, वाटायला गेलं तर अश्रूतही समाधान असते। ಅಂದಿನ ಮಕ್ಕಳೇ ಇಂದಿನ ಪ್ರಜೆಗಳೇ, ಅಂದಿನ ಮಕ್ಕಳೇ ಇಂದಿನ ಪ್ರಜೆಗಳೇ, ಇದು ಒಂದು ಹೆಮ್ಮೆಯ ವಿಷಯ। ಅಂದ್ರೆ ಆ ಗಾದಿ ಮಾತಿಗೆ ಮಹತ್ವ ಕೊಡೋದು ಇವತ್ತು। ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಜೆಗಳಾಗಿ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಇಲ್ಲಿ ಅದಾವು, ಇಲ್ಲಿ ನಾ ಇದ್ದಾಗ ಸರ್ವಿಸ್ ಮಾಡೋವಾಗ ಅವಾಗ ನೀವು ಏನಿದ್ರಿ ಆಟ ಆಡೋದೇ ಇದ್ರಿ। ಹೊಳ್ಳಿ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಬಂದಾಗ ನಾವೇನು ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಕುರ್ಚಿ ಮೇಲೆ ಇದ್ದೀವಿ ಇದ್ರಲ್ಲ, ಯಾವ ಮಕ್ಕಳು ಬಂದು ನಾವು ಸರ್ ನಮ್ಮ ಸರ್ ಅಂತ ಕರ್ಕೊಂಡ್ಬರ್ತಾರೆ ಅವರು ಹುಡುಗರು। ನಮ್ಮ ಸರ್ ಅಂತ ಅಗದಿ ಪಾಲಕ ರೀತಿ ಚಂದ ಬರ್ತಿರಲ್ಲ, ಮಲ ಸರ್ ಹಾಕಿದ್ರೆ ಮರಾಠಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಎಂದೂ ಇದ್ರೆ ಆಗಿಲ್ಲ। ಯಾಕಂದ್ರೆ ಕನ್ನಡ ಖಾಯಂ ನಿಮಗೆ ನಮಗೆ ನಡೀತಾ ಇತ್ತು। ನನ್ನ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಮೇಲೆ ಹುಡುಗರು ತಿಳ್ಕೊಂಡು 2083ಕ್ಕೆ ನಾನು ಬಂದೆ, 2019ಕ್ಕೆ ರಿಟೈರ್ಡ್ ಆದೆ। हे गेट टुगेदर आयोजन केल्याबद्दल त्या आयोजकांना मी धन्यवाद सांगतो। कारण आम्ही लोक कधी तुम्हाला मिळालं, मी ते तुम्हाला मिळालं नाही। उत्तर हा काय आज 35-40 विद्यार्थी माझी ओळख करतो आणि हे केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद सांगतो। आणि असंच तुम्ही तुमच्या मुलाला संस्कार द्या, जननींना मत द्या, माता पिता गुरुजनांना सहकार करा आणि त्यांची सेवा करून शिका। त्या मुलाला काय शिकवा, आई वडिलांचं दर्शन घ्यायचं, सकाळ करून स्नान करायचं, ब्रश करायचं, स्नान झालं आई वडिलांना नमस्कार करणे, घरातून बाहेर जाताना आई वडिलांना नमस्कार करावं। जर्नी फार महत्वाची आहे। लांबून म्हणजे विजापूर, मुंबई, हुबळी त्या लांबून तुम्ही इथं राहिला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। पहिली गोष्ट म्हणजे ही जन्मभूमी आणि कर्मभूमी महाराष्ट्र, मात्र माझी शिक्षणभूमी जिथं मी 5वी पासून BEd पर्यंत शिक्षण घेतलं ती माझी कर्नाटक भूमी। मी 5वी पासून BEd पर्यंत गळतगा, अकोल, संकेश्वर, त्यानंतर कारवार इथंपर्यंत मी शिक्षण घेतलं। मला कनगला हायस्कूलचं आभार मानायचे आहे किंवा कनगला हायस्कूलचं मी कौतुक करतो एवढ्यासाठी की त्या ठिकाणी मी तात्पुरतं हजर झालो होतो। थोड्याच कालावधीमध्ये मला एका चांगल्या ठिकाणी चांगल्या संस्थेत जॉब मिळाला, ते पण कोणताही बसेला नसताना आणि कोणत्याही प्रकारचं डोनेशन न देता। अगदी नावाजलेली संस्था उत्तर भारतीय
संस्था उचलून त्या ठिकाणी मी काम केलं आणि शेवटी मुख्याध्यापक पद सुद्धा मला त्या ठिकाणी मिळालं. माझं कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यावरती इतकं प्रेम आहे की मी तुम्हाला त्याचं वर्णन किंवा माझ्या मनामध्ये जी आपुलकी या दोन्ही राज्यांच्या बद्दल आहे. जरी माझी जन्मभूमी महाराष्ट्र असली तर माझा सांभाळ संकट काळात माझा सांभाळ कर्नाटक राज्याने घेतला. मुझे कुछ अलग चाहिए उनका सुन करके, लेकिन मैं जो ये बता रहा हूँ उन्होंने जो बताया जीने का मार्ग बताया, मैं आपका एक्सरे निकाल रहा हूँ कि असली क्या है. ये क्या है? अंदर का है सोनोग्राफी है. हर छोटी मोटी चीज को दिखाता है, छोटी मोटी की चीज को दिखा रहा है. क्या बोल रहे हैं? मखमल पे सोने वाले मिट्टी पे सो रहे हैं, चाहो गदा यहाँ पर सब एक हो रहे हैं, दोनों हुए बराबर ये मौत का असर है, दोनों हुए बराबर ये मौत का असर है. दुनिया के आए मुसाफिर मंजिल तेरी कबर है, तय कर रहा है जो तू 2 दिन का ये सफर